काय रे, तुझ्या घोड्याला सुद्धा पाण्यातही संताजी धनाजी दिसतात का? मित्रांनो, ही केवळ एक म्हण नाहीये, तर तो मुघल सैन्यात पसरलेला संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोन मराठा वीरांचा भयानक दरारा होता. आज आपण एका अशा कालखंडाबद्दल बोलणार आहोत जेव्हा महाराष्ट्राचं अस्तित्व धोक्यात होतं. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं होतं, रायगडाला वेढा पडला होता आणि औरंगजेब 5 लाखांचं अवाढव्य सैन्य घेऊन आता मराठे संपले अशा आविर्भावात उभा होता. पण त्याला ठाऊक नव्हतं की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून असे दोन वाघ बाहेर पडणार होते, जे पुढची 18 वर्ष मुघल साम्राज्याच्या अक्षरशः चिंधड्या उडवणार होते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचा तो थरारक इतिहास, ज्याने दिल्लीच्या तख्ताला अक्षरशः घाम फोडला होता. 1690च्या दशकात मुघल सैन्यात हे वाक्य दहशतीचं दुसरं नाव होतं. औरंगजेबाने विचार केला होता की छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठे विखुरले जातील, पण झालं उलटच. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोन वादळांनी मुघल साम्राज्याच्या चिंधड्या उडवायला सुरुवात केली. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दोडदेरीच्या लढाईचा तो अंगावर काटा आणणारा इतिहास, एक अशी लढाई जिथे मुघलांच्या सर्वात मोठ्या सेनापतीला मराठ्यांपुढे गुडघे टेकावे लागले आणि अन्नासाठी आपल्याच घोड्यांचा बळी द्यावा लागला. नमस्कार, सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. 1695चं साल उजाडलं होतं. औरंगजेब कमालीचा अस्वस्थ झाला होता. त्याचे मोठे सरदार संताजी आणि धनाजींच्या हातावर तुरी देऊन घाबरून निष्ठत होते. संताजींनी तर बादशाहच्या छावणीवर हल्ला करून त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेले होते. हा अपमान औरंगजेबाच्या इतका जिव्हारी लागला होता की त्याने आपला सर्वात विश्वासू आणि अनुभवी सेनापती कासिम खान याला पाचारण केलं. बादशाहने त्याला हुकूम दिला की कासिम खान, मला संताजींचं मुंडकं हवंय. तुला जे हवं ते कर, पण मराठ्यांचा पाडाव कर. कासिम खान अहंकारात होता. त्याने 30 ते 40 हजाराचं निवडक घोडदळ, अफाट तोफखाना आणि कित्येक महिन्यांची रसद सोबत घेतली. त्याच्या सोबतीला खानजात खान, सफशिकन खान आणि मोहम्मद मुराद खान यासारखे दिग्गज मुघल सरदार होते. ही फौज म्हणजे एक चालतं बोलतं शहर होतं. कासिम खानला वाटलं होतं की एवढ्या मोठ्या सैन्यासमोर मराठ्यांची काही हजार पोरं काय टिकणार, पण त्याला गनिमी काव्याची खरी ताकद अजून अनुभवायची होती. संताजी घोरपडे यांना बातमी लागली की कासिम खान आपल्या शोधात निघालाच आहे. संताजींनी धनाजींशी चर्चा केली. त्यांनी ठरवलं की मुघलांशी समोरासमोर लढायचं नाही, त्यांना अशा ठिकाणी खेचून न्यायचं जिथे त्यांचा तोफखाना आणि हत्तीस त्यांच्या गळ्याचा फास बनतील. संताजींनी आपल्या फौजेच्या 3 तुकड्या केल्या. एक तुकडी स्वतः संताजीकडे, दुसरी धनाजींकडे आणि तिसरी खंडोजी गुजर यांच्याकडे. कासिम खान कर्नाटकातील दोडदेरी नावाच्या एका लहान किल्ल्याच्या दिशेने सरकत होता. संताजींनी त्याला तिथेच गाठण्याचं ठरवलं, पण त्यांनी थेट हल्ला केला नाही. ते मुघल सैन्याच्या आसपास घिरट्या घालत होते. मुघलांना वाटलं की मराठे घाबरलेत म्हणून लांबून बघतायत, पण संताजींनी फक्त संधीची वाट पाहत होते. जसा कासिम खान दोडदेरीच्या जवळ पोहोचला तसा संताजींनी आपला पहिला पत्ता टाकला. त्यांनी मुघलांच्या रसद पुरवठ्यावर हल्ला केला. मुघलांचे हजारो उंट आणि बैल जे धान्य घेऊन जात होते ते मराठ्यांनी पळवून नेले. कासिम खानच्या सैन्याचा किचन बंद झालं आणि आता कासिम खान घाबरला. रसद संपली होती आणि समोर संताजींची फौज उभी होती. त्याने तातडीने दोडदेरीच्या लहान किल्ल्यात आश्रय घेण्याचं ठरवलं, पण हाच संताजींचा सर्वात मोठा सापळा होता. दोडदेरीचा किल्ला इतका लहान होता की त्यात 30,000 ते 40,000 सैन्य मावणं शक्यच नव्हतं. परिणामी मुघल सैन्याचा मोठा हिस्सा किल्ल्याच्या बाहेर उघड्यावर राहिला आणि मुख्य सरदार आत शिरले. संताजींनी क्षणाचाही विलंब न लावता किल्ल्याला वेढा घातला आणि हा वेढा इतका कडक होता की किल्ल्यातून बाहेर पडणाऱ्या एका मुंगीलाही मराठ्यांच्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं. किल्ल्याबाहेर असलेल्या मुघल सैन्यावर धनाजी जाधवांनी असा काही जबरदस्त हल्ला केला की मुघलांची पळापळ झाली. मुघलांकडे तोफा होत्या, पण त्या चालवण्यासाठी जागाच उरली नव्हती. मराठे वाऱ्याच्या वेगाने यायचे, कत्तल करायचे आणि पुन्हा झाडाझुडपात गायब व्हायचे. किल्ल्याच्या आत परिस्थिती अजून भयानक होत होती. कासिम खान आणि त्याचे सरदार अडकले होते. त्यांच्याकडे खायला अन्नही उरलं नव्हतं, प्यायला पाणीही नव्हतं. 3 दिवस उलटले, 4 दिवस उलटले, मुघल सैनिकांची अन्नाची दशा झाली. इतिहासात लिहून ठेवलंय की मुघल सैनिकांनी भुकेपोटी आपल्याच महागड्या अरबी घोड्यांना आणि उंटांना मारून त्यांचं मांस खायला सुरुवात केली. एवढ्या मोठ्या बादशाही सैन्यावर ही वेळ येईल असं कोणाला वाटलंच नव्हतं.
बाहेरून औरंगजेबाने मदतीसाठी दुसरी फौज पाठवली, पण संताजींनी ती फौज सुद्धा मध्येच अडवून तिची दाणादाण उडवून दिली. आता कासिम खानला समजलं की हा वेढा सुटणं अशक्य आहे. संताजींची दहशत इतकी होती की मुघल सैनिक रात्रीच्या वेळी भीतीने थरथरायचे. त्यांना वाटायचं की संतजी साक्षात यमराज आहेत, ते कधीही कुठूनही प्रकट होऊ शकतात. शेवटी 9 दिवसांच्या संघर्षानंतर कासिम खानने पांढरे निशाण फडकवलं. त्याने संताजींकडे जीवदानाची भिक्षा मागितली. संताजींनी एक अट ठेवली, तुमची सगळी शस्त्र, तुमचे सगळे घोडे, हत्ती आणि बादशाही खजिना आमच्या स्वाधीन करा, तरच तुमचे प्राण वाचतील. कासिम खानकडे दुसरा पर्याय नव्हता. मुघलांनी आपली सगळी संपत्ती मराठ्यांच्या पायाशी ओतली. या विजयाचं स्वरूप किती मोठं होतं याचा विचार करा. मराठ्यांनी मुघलांचे 60 हत्ती, हजारो घोडे आणि लाखो रुपयांचा खजिना हस्तगत केला. पण या अपमानाचा धक्का कासिम खानला सहन झाला नाही. काही इतिहासकार सांगतात की त्याने शरणागतीनंतर विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली, तर काही म्हणतात की संताजींनी त्याला तसंच सोडून दिलं आणि तो बदनामीच्या भीतीने मेला. औरंगजेबाचा सर्वात मोठा सेनापती मराठ्यांपुढे फकीर बनून उभा राहिला. ही बातमी जेव्हा दिल्लीला पोहोचली तेव्हा औरंगजेबाच्या हातातली माळ खाली पडली. त्याला समजलं की हा महाराष्ट्र जिंकणं त्याच्या नशिबात नाही. मित्रांनो, दोडदेरीचा हा वेढा इतिहासातला असाच एक धडा आहे जो आपल्याला संकटात कसं लढायचं हे शिकवतो. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून हे स्वराज्य वाचवलं. त्यांच्या या अफाट पराक्रमामुळेच औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रात तडफडून राहिला. तर फक्त राहिलाच नाही, तर तो याच मातीत गाडला गेला. तुम्हाला या दोडदेरीचा लढाईचा थरार कसा वाटला? संताजी आणि धनाजींच्या जोडीबद्दल तुम्हाला अजून काही माहिती आहे का? हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा इतिहास आवडला असेल, तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी, अशाच इतिहासाच्या व्हिडिओसाठी अभिजात मराठीला नक्की सबस्क्राईब करा.